ठेवी तैसे आम्ही राहू त्याचे। भगवंतांनी आपल्याला जसं ठेवलंय ना तसं आपल्याला राहावं लागेल। तुकोबराय म्हणतात ठेविले अनंत तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान। आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो। जे आमच्या वाट्याला दिलंच न देवा ते आनंदाने आम्ही स्वीकारलं, तक्रार न करता। जे नाही त्याकडे लक्ष देण्यापेक्षा जे आहे तिकडे लक्ष देऊया, सकारात्मकतेने आयुष्याकडे बघूया। भगवंताला प्रेमाच्या बंधनामध्ये बांधता येतं तुकोबराय आम्हाला सांगतात। परमेश्वराचं सानिध्य अस्तित्व मान्य करूया, त्याचं सानिध्य ठेवूया। जीवनामध्ये जगत असताना अंतःकरण शुद्ध नीतियुक्त आचरण या सगळ्या गोष्टींना महत्व देऊया। या जगामध्ये कुणीच कायमस्वरूपी राहायला आलेलं नाहीये। इथं आल्यानंतर प्रत्येकाबद्दल स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा। सगळ्यांना इथून सगळं ठेवूनच जायचंय। आपण सुद्धा इथून जाताना काहीच घेऊन जाणार नाही। जर घेऊन जाणार असेल तर ते आपलं कर्म, उत्तम कर्म उपासनेला दृढ चालवावे। भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे। सर्वामुखी मंगल बोलवावे। त्यामुळे अखंड नामामध्ये राहावं, भगवंतावर प्रेम करावं, देवावर, देशावर, धर्मावर प्रेम करावं। आपण सगळ्यांनी मला कीर्तन सेवेची संधी दिली। परमादरणीय रोहनदादा असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, पारायण मंडळाचे सर्व पदाधिकारी कार्यकारी, श्री सप्तशृंगी मित्रमंडळ ना आणि आपलं तरुण मित्रमंडळ निवाडे, या सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते। आपण सर्व माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी, सर्व वयाने अनुभवी असलेली गायक मंडळी, अतिशय सुंदर अशी साथीदार मंडळी, मनापासून सगळ्यांच्या चरणावर विधी कृतज्ञतापूर्वक वंदन करते। एकदा फक्त हात उंचवा, मस्त भजन करा। संतांच्या महाराष्ट्रात आपण आहोत, त्यांचं नाम घेऊया मोकळ्या गळ्याने आणि मोकळ्या मनाने। लोक फार हुशार असतात। आम्ही पुंडलिक वरद हरी विठ्ठल सगळं म्हणायचं ना, आपण नुसतं चालू दे तुमचं नुसते ऍक्टिंग करतात, जय म्हणाय तसं नाही करायचं, लबाडी नाही करायची। खणखणीत टाळी, खणखणीत नाम, तुकाराम 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 तुकाराम